आज खूप सुंदर सांगितलेलं आहे की तुम्ही निरपेक्ष आहात, निर्विकार आहात. तुम्हाला कुठलीही अपेक्षा नाही. अपेक्षा निर्माण झाली की क्रोध येतो, अहंकार येतो. आता हे कशामुळे होते? तर आतमध्ये काहीतरी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण जर नाही झाली तर राग येतो. आतमध्ये असा कोणताही भाव नाहीये आणि कुठल्याही प्रकारची आर्त नाहीये. दाखवण्यासाठी काही लोक कसे करतात की मी खूप सुपेरियर आहे. त्यांच्यामध्ये सुपेरियर कॉम्प्लेक्स असतो. तो कशामुळे असतो? तर जे आपण नाहीत ते सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि असं जेव्हा करतात त्यावेळेस समजून जायचं की आतमध्ये कसं आहे, फोल आहे. आतमध्ये काही नाहीये. आणि ते जे फोल आहे ते लपवण्यासाठी ते असं करतात. जे तृप्त असतात त्यांच्यामध्ये सहजता, सरलता आणि पूर्णता सोबत सोबत चालते. आणि जेवढा तुम्ही तृप्त असतात त्यावेळेस तेवढे तुम्ही आतून निर्विकार होता. विकार कशामुळे येतात? इच्छेमुळे येतात. मग त्यामुळे काय होते? आपण बेचैन होतो. काही काही जण विक्षिप्त चित्तानं काम करतात. आतमध्ये काहीतरी आहे ते लपवायचंय आणि ते लपवण्यासाठी मग अवडंबर करायला लागतं. आणि मग ते अवडंबर करण्यामध्ये स्वतःला खूप श्रीमंत दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. तर इथे अष्टावक्र काय म्हणतात की तुझ्यामध्ये अगाध बुद्धी आहे. तुम्ही स्वतःला कमी समजू नका. आता कसं होतंय, जसं तुम्ही समजाल तसे तुम्ही बनत जाता. म्हणून स्वतःला तुम्ही बुद्धिमान समजलात तर तुम्ही बुद्धिवानच होणार. आणि जर समजा बुद्धिहीन समजत असताल तर पुढे चालून तुम्ही बुद्धिहीनच होणार. आतमध्ये जी वासना असते तर ती वासना आपल्याला काहीतरी लपवण्यासाठी कार्यरत असते. आणि त्यामुळं आपण सगळे कर्म करतो या वासनेसाठी. आणि ही वासना जोपर्यंत आपलं जीवन आहे, शरीर आहे, तोपर्यंत ती जाणार नाहीये. वासना राहणारच आहे. मग इथे काय म्हणतात अष्टावक्र, म्हणतात गुरुदेव म्हणतात की तुम्हाला वासना ठेवायचीच आहे. तर मी ती कशाची ठेवायची? चिन्मात्राची वासना ठेवा. आणि मग तुमची सगळी वासना चैतन्याकडे गेली पाहिजे. मन सुद्धा चैतन्याकडे पळालं पाहिजे. आणि हे करण्यासाठी काय असते माहिती का? कुठल्या तरी मार्गदर्शकाची गरज असते. कारण मनाला एक दिशा पाहिजे. तुम्ही मनाकडे जेव्हा बघता तर त्याला जर दिशा मिळाली तर योग्य मार्गाने चालतंय. चालतंय की नाही? आणि दिशाही नसेल तर मन कुठेही भटकत जात. मग आपण म्हणायला लागतो की काहीच नाहीये या जीवनात, काहीच नाहीये, काहीच नाहीये. निराश होऊन जातो आपण. तर अशा वेळेस आपल्याला आपल्या मनाला दिशा पाहिजे. जसं नदीला वाहण्यासाठी जागा पाहिजे, रस्ता पाहिजे, तर ते व्यवस्थित वाहते. नाहीतर मग इकडे तिकडे जाते. तसंच आपल्या जीवनाचं पण आहे. पण ह्या सगळ्या वासनांचं लक्ष काय असते? मुख्य उद्देश काय आहे? सुख मिळालं पाहिजे. बरोबर आहे ना? सुख मिळण्यासाठी सगळ्या वासना आहे. पण क्षणिक सुखाच्या मागे मन लागते आणि तिथे मग आपण निराश होतो. तर मग सुख कुठून मिळते?
तर चैतन्यामधून मिळतंय. आणि चैतन्यातून जे खरं सुख मिळते, तर त्यासाठी वासना कशाची ठेवायची? चैतन्याची वासना असली पाहिजे. आपण त्यासाठी बरंच काही करतो. सत्संग मध्ये बसतो आपण, तर कशामुळे बसतो आपण? तर तिथे एक शक्ती मिळते आपल्याला, आहे की नाही? आणि मग त्या शक्तीमुळं आपण ऊर्जित होतो, म्हणजे ऊर्जावान होतो आपण. तर ही जी वासना आहे, ही चांगली आहे. म्हणून गुरुदेव काय म्हणतात, ही वासना तुमच्यामध्ये बनवून ठेवा. आता हे सगळं जाणून घेत असताना एक जाणून घेतलं पाहिजे, की जे साकार आहे ते सगळं कसं आहे? सत्य नाहीये. कारण ते बदलत राहते. आपण शरीराचं जरी उदाहरण घेतलं आपण, तर सगळं शरीर बदलते, है ना? एका वर्षामध्ये सगळं शरीर बदलते. शरीरामध्ये सर्वात तरल मन आहे आणि सर्वात स्थूल आपली हाड आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत राहतो. हजारो वर्ष, आता आपण मेल्यानंतर सुद्धा हजारो वर्ष आपले हाड राहतात. पण त्याच्यामध्ये बदल घडतो, परिवर्तनशील आहे. मन, बुद्धी, चित्त हे सुद्धा साकार आहे, परिवर्तनशील आहे. हे निराकार नाही आहे. तर निराकार काय आहे? एकच निराकार आहे, ते म्हणजे आत्मा. आणि ते तुम्ही आहात, हे जाणून घ्या. चैतन्य रूप मन जरी असेल, त्यामध्ये चैतन्य रूप झालं तरीही ते बदलत राहते. आणि म्हणून जे काही साकार आहे ते परिवर्तनशील आहे. आणि मग हे जे परिवर्तनशील आहे ते तुम्ही नाही आहे, तू नाही आहेस. तर आत्मा एकच अपरिवर्तनशील आहे, जो निराकार आहे, निर्विकार आहे. आणि मग त्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा उपदेश जेव्हा तुम्हाला मिळतो, कुणाद्वारे? काही ज्ञानी व्यक्तींच्या द्वारे, गुरूंच्या द्वारे, तर मग त्याचा आपल्याला बेनिफिट काय आहे? तर तुम्हाला पुन्हा जन्म होणार, पुनर्जन्म तुमचा होणार नाही. हा, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जन्म घेऊ शकता, पण जबरदस्ती नाही आहे की नाही? जीवनामध्ये, ह्या पूर्ण सृष्टीमध्ये बघितलं, ह्या संसारामध्ये बघितलं, तर दोन प्रकारची लोक आहेत जी चालत आहेत, रस्त्यावर चालत आहेत. एक आहे तो म्हणजे काहीतरी शोधक आहे, शोधत शोधत चाललाय. आणि दुसरा आहे तो मार्गदर्शक आहे. तर दोघांमध्ये फरक काय आहे? जो शोधक आहे त्याला पुढचं काही माहित नाहीये, तो रस्ता माहित नाहीये. मग तो इकडे तिकडे बघतो, काय आहे कुठे, ते बघत बघत तो चालत राहतो. आणि जो मार्गदर्शक आहे त्याला सगळं माहिती आहे, कुठं खड्डा आहे, कुठं पूल आहे, कुठं कुठं आपल्याला कसं चालायचं, हे सगळं त्याला माहीत असतं. आता हे सगळं होत असताना एक प्रश्न विचारला, की जन्म आहे, तर जन्मामध्ये काही जण, ज्यांच्या घरी खायला सुद्धा काही नाही, अशा ठिकाणी जन्माला येतात. आणि काही जण जे आहेत ते श्रीमंत घरी जन्माला येतात. तर मग याचं रहस्य काय आहे? तर गुरुदेवांनी सांगितलंय, जे पाच रहस्य आहेत, त्या पाच रहस्यापैकी एक रहस्य आहे, ते ईश्वरानं जन्म हे सुद्धा रहस्य ठेवलेलं आहे. आणि ते तसंच राहू द्या. ते जर रहस्य तुम्हाला कळालं, तर तुम्ही शांतपणे जीवन जगू शकणार नाही. कारण मागचं काय झालेलं आहे, पुढे काय होणार आहे, हे सगळंच जर तुम्हाला समजायला लागलं, तर आधीच चंचल असलेलं मन गोंधळून जाते आणि मग वर्तमान क्षणामध्ये तुम्ही राहणार नाही, है की नाही? पण जेव्हा तुम्ही साधना करता, सेवा करता, सत्संग करता, तर त्यावेळेस काय होते? मन हे वर्तमान क्षणात यायला मदत होते. आणि मग काही काळानंतर असं होतंय, की तुम्हाला सुद्धा हे आठवणीत येईल, की तुम्ही आधी कोण होतात, पुढे काय होणार आहे, हे लक्षात येईल. पण आठवणीत येईल, पुन्हा विसरून जाल.
मग आता जो प्रश्न विचारलेला आहे की कोणी श्रीमंत आहे तर कोणी गरीब आहे, तर याचं कारण काय आहे? ते त्यांच्यातलं पूर्वलिखित आहे, त्यामुळं ते होते. मग याचा अर्थ आपल्याला काही स्वातंत्र्यच नाहीये का? तर तिथं गुरुदेव म्हणतात तसं नाहीये, की जन्म जो आहे तो पूर्वलिखित प्रमाण आहे, परंतु तुम्हाला कुठपर्यंत जायचंय, कुठपर्यंत पोहोचायचंय, हे तुमच्या कर्माचं स्वातंत्र्य आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मग तो कसाही असो, तो सत्संगी असो नसो, त्याचं जीवन कशाही पद्धतीचं असो, त्या प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे. हा, आता याच्यामध्ये काही पूर्वार्जित कर्म असते, त्याचा पण प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. म्हणूनच श्रीमंत माणूस गरीब होऊ शकतो, गरीब आहे तो श्रीमंत होऊ शकतो, केव्हाही होऊ शकतो, कोणत्याही क्षणी तो होऊ शकतो, आहे की नाही? म्हणूनच काय सांगितलंय, तुम्ही जन्मलात हे तुमचं कर्म आहे, पण कुठं पोहोचायचंय तुम्हाला हे तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही काय करता, काय कर्म करता, त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता आपण बऱ्याच वेळेस बघतो की आपण सहवासानं, आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपले विचार, आपलं कार्य हे जसं जसं चालतंय त्याप्रमाणे आपल्या जीवनाला गती मिळते. त्याप्रमाणे आपल्या जीवनाला गती मिळते आणि त्याप्रमाणेच आपण पुढे ज्ञानाच्या मार्गाकडे जातो. पण ह्या सगळ्यासाठी कशाची गरज आहे? ती म्हणजे गुरुची गरज आहे. आणि गुरु जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भेटतात, ते पण त्याला पण भाग्य लागते. सहजासहजी गुरु भेटत नाहीत, भाग्य लागते. आणि ते भाग्य जेव्हा प्राप्त होईल, जेव्हा तुम्हाला हे सगळं कळेल, तर त्यावेळेस काय होईल? तुम्हाला मोक्ष मिळेल. मोक्ष प्राप्ती ही अशी मिळते.